हॅलो स्टुडंट, मागील व्हिडिओमध्ये आपण मूलभूत अधिकार तसेच मूलभूत अधिकारांची वैशिष्ट्ये पाहिली। त्याचबरोबर मूलभूत अधिकारांपैकी जो पहिला मूलभूत अधिकार आहे समतेचा अधिकार यासंबंधी माहिती घेतली। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वातंत्र्याचा अधिकार पाहणार आहोत। भारतीय राज्यघटनेच्या 19 ते 22 या कलमामध्ये स्वातंत्र्याचा अधिकार स्पष्ट करण्यात आलेला आहे। यामध्ये कलम 19 मध्ये भारतीय नागरिकांना पुढीलप्रमाणे स्वातंत्र्याचे 7 प्रकारचे अधिकार देण्यात आलेले आहेत। 1. भाषणाचे व मतप्रदर्शनाचे स्वातंत्र्य। 2. शांततेने व शस्त्राशिवाय एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य। 3. संस्था व संघ स्थापन करण्याचे स्वातंत्र्य। 4. भारतातील प्रदेशात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचे स्वातंत्र्य। 5. भारताच्या प्रदेशात कोठेही राहण्याचे किंवा वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य। आणि 6. कोणताही व्यवसाय, रोजगार, व्यापार किंवा धंदा करण्याचे स्वातंत्र्य। आता आपण भारतीय नागरिकांना जे 7 प्रकारचे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे ते सविस्तर पाहणार आहोत। यापैकी पहिले स्वातंत्र्य म्हणजेच भाषणाचे व मतप्रदर्शनाचे स्वातंत्र्य। लोकशाही सरकार म्हणजे विचारविनिमय आणि टीका यातून चालणारे शासन होय। विचारविनिमयासाठी, चर्चेसाठी भाषण स्वातंत्र्य देणे आवश्यक असते। भारतीय घटनेने नागरिकाला भाषण करण्याचे आणि मत प्रदर्शित करण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे। भारतीय नागरिक आपले विचार प्रकट करू शकतो। त्यासाठी नागरिकाला लेखन स्वातंत्र्य व मुद्रण स्वातंत्र्य म्हणजेच लिहिण्याचा अधिकार दिलेला आहे, लिहिण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे। त्याचबरोबर राजकीय घडामोडींवर स्वतंत्रपणे चर्चा करण्याचे, टीका करण्याचे स्वातंत्र्य नागरिकांना दिलेले आहेत। वृत्तपत्र स्वातंत्र्याचा स्पष्ट उल्लेख घटनेत केलेला नाही, तरी पण वृत्तपत्र स्वातंत्र्य हे मतप्रदर्शनाच्या स्वातंत्र्यातच समाविष्ट केलेले आहे, असे मत श्री अय्यंगार यांनी मांडलेले आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या मताला दुजोरा दिलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते वृत्तपत्राचे संपादक हे भारतीय नागरिक आहेत, त्यामुळे त्यांना आपले विचार वृत्तपत्राद्वारे प्रकट करण्याचे स्वातंत्र्य आहेच। तेव्हा वृत्तपत्र स्वातंत्र्याचा वेगळा उल्लेख करण्याची गरज नाही। भारतीय घटनेने दिलेल्या भाषण व मतप्रदर्शन स्वातंत्र्यावर काही बंधनेही घातलेली आहेत। सार्वजनिक व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून या अधिकारावर मर्यादा घालणे आवश्यक ठरते। त्या दृष्टीने 1951 साली 19व्या कलमात दुरुस्ती करण्यात आली आणि भाषण व विचार स्वातंत्र्यावर पुढील मर्यादा घालण्यात आलेल्या आहेत। देशाचे सार्वभौमत्व, एकात्मता, देशाचे संरक्षण, परराष्ट्राशी असणारे मैत्रीचे संबंध, सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था यांना बाधा येऊ नये म्हणून भाषण व मतप्रदर्शनाच्या स्वातंत्र्यावर मर्यादा घालण्याचा अधिकार सरकारला प्राप्त झालेला आहे। तसेच सभ्यता, नीतिमत्ता यांना बाधा आणणारे, कोर्टाचा अवमान करणारे, एखाद्याची बदनामी, गुन्हेगारीस प्रवृत्त करणारे असे भाषण किंवा मतप्रदर्शन करण्यावर सरकार कायद्याद्वारे मर्यादा घालू शकते। भाषण व मतप्रदर्शन स्वातंत्र्यावर मर्यादा घालताना वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी होऊ नये याची दक्षता सरकारने घेतली पाहिजेत। अमर्याद व अयोग्य बंधने लादली गेली तर नागरिकांना न्यायालयात दाद मागता येते आणि आपले स्वातंत्र्य सुरक्षित ठेवता येते। वृत्तपत्र स्वातंत्र्यावर सरकारने अनेक वेळा अयोग्य व अवाजवी बंधने लादली गेलेली होती, परंतु न्यायालयांनी त्यावेळी ती बंधने अवैध व अयोग्य ठरवलेली आहेत। यानंतर आपण स्वातंत्र्याचा दुसरा प्रकार पाहणार आहोत किंवा भारतीय नागरिकाला दुसऱ्या प्रकारचे जे स्वातंत्र्य दिले गेलेले आहे ते पाहणार आहोत। शांततापूर्वक शस्त्राशिवाय सभा भरवण्याचे स्वातंत्र्य। भारतीय राज्यघटनेच्या 19व्या कलमाच्या दुसऱ्या उपकलमात हा स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे। लोकशाहीत सनदशीर व शांततापूर्वक मार्गाने चर्चा, विचारविनिमय करून निर्णय घ्यावे लागतात। भाषणाच्या व मतप्रदर्शनाच्या स्वातंत्र्याचा जो अधिकार दिलेला आहे तो सभा स्वातंत्र्याशिवाय पूर्णत्वाला पोहोचू शकत नाही। आपले विचार, मते दुसऱ्याला पटवून देण्यासाठी सभा, संमेलने, बैठका भरवणे आवश्यक असते। अर्थात अशा सभा शस्त्र न बाळगता शांततेने पार पाडल्या पाहिजेत, तरच लोकशाही प्रस्थापित होऊ शकते। सार्वजनिक सुव्यवस्था, सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय ऐक्य यांना धोका पोचणार नाही या दृष्टीने सभा स्वातंत्र्यावर मर्यादा किंवा बंधने घालण्याचा अधिकार सरकारला देण्यात आलेला आहे। अर्थात ही बंधने योग्य आहेत की अयोग्य आहेत हे ठरवण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला दिलेला आहे।
भारतीय नागरिकांना शस्त्राविना शांततापूर्वक सभा संमेलने भरवण्याचा अधिकार दिलेला असला तरीही त्यांनी त्याचा वापर योग्य प्रकारे केला पाहिजे, तशी नैतिक जबाबदारी भारतीय नागरिकांवरती पडते. घटनेने शस्त्र बाळगण्याचा अधिकार नागरिकांना दिलेला नाही. यानंतर आपण कलम 19 मध्ये जे तिसऱ्या प्रकारचे स्वातंत्र्य दिले गेलेले आहेत ते पाहूयात. संस्था व संघ स्थापन करण्याचे स्वातंत्र्य. भारतीय घटनेने नागरिकांना संस्था व संघ स्थापन करण्याचा अधिकार दिलेला आहे. राजकीय पक्ष, सांस्कृतिक मंडळे, व्यापारी संघटना, कामगार संघटना, भागीदारी संस्था, कंपन्या इत्यादींचा समावेश संस्था किंवा संघ यामध्ये केला जातो. व्यक्तिविकास व समाजविकास या दृष्टीने संस्था संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य नागरिकांना देणे संयुक्तिक वाटते, परंतु या अधिकारांचा नागरिकांकडून गैरवापर होऊ नये म्हणून राज्य त्यांच्यावरती मर्यादा घालू शकते. सार्वजनिक सुव्यवस्था आणि नीतिमत्ता या दृष्टीने या अधिकारांवर मर्यादा घालणे आवश्यक असते. अर्थात अयोग्य व अवाजवी बंधने अवैध ठरवू शकते. उदाहरणार्थ व्ही जी राव विरुद्ध मद्रास राज्य या खटल्यात न्यायालयाने सरकारचा हुकूम अवैध ठरवून संस्था व संघ स्थापन करण्याचा अधिकार सुरक्षित ठेवला. तेव्हा राज्यांनी योग्य व आवश्यक अशाच मर्यादा या स्वातंत्र्यावर घालाव्यात अशी अपेक्षा घटनाकारांची आहे. चोरी, काळा बाजार यासाठी जर कोणी संस्था संघटना स्थापन करत असेल तर राज्य त्याच्यावरती पूर्णपणे बंधन घालू शकते. यानंतर कलम 19 मध्ये चौथ्या प्रकारचे स्वातंत्र्य दिले गेलेले आहे ते म्हणजे भारताच्या प्रदेशात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचे स्वातंत्र्य. 19व्या कलमानुसार भारतीय नागरिकांना भारताच्या प्रदेशात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे, परंतु हा अधिकार अमर्यादित स्वरूपात दिलेला नाही. लोकहिताचा आणि मागासलेल्या व वन्य जाती जमातींच्या हिताचा विचार करून सरकार या अधिकारावरती काही प्रमाणामध्ये मर्यादाही घालू शकते. तसेच संसर्गजन्य रोगाने पीडित असलेल्या व्यक्तीचा संचार स्वातंत्र्यावर बंधन घालणे सार्वजनिक स्वास्थ्याच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ठरते. तसेच वन्य जाती जमातींच्या प्रदेशावर जाऊन त्यांची फसवणूक किंवा पिळवणूक करणाऱ्या व्यक्तीच्या संचार स्वातंत्र्यावर बंधने घालणे योग्य ठरते. अर्थात नागरिकांच्या संचार स्वातंत्र्यावर योग्य व आवश्यक अशीच बंधने घातली पाहिजेत. अयोग्य अनावश्यक बंधने घालून नागरिकांचे स्वातंत्र्य धोक्यात आले तर न्यायालय अशी बंधने अवैध ठरवू शकते. यानंतर कलम 19 मध्ये पाचव्या प्रकारचे स्वातंत्र्य दिले गेलेले आहे ते म्हणजे भारताच्या प्रदेशात कोठेही राहण्याचे किंवा वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य. भारतीय घटनेच्या 19व्या कलमाने भारतीय नागरिकांना भारताच्या कोणत्याही प्रदेशात आपल्या इच्छेनुसार वास्तव्य करण्याचे किंवा स्थायिक होण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्रात जन्मलेली व्यक्ती भारताच्या कोणत्याही प्रदेशात नोकरीनिमित्त किंवा व्यवसायानिमित्त काही काळ किंवा कायमस्वरूपी वास्तव्य करू शकते. गोपालन खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिलेला आहे की भारतीय नागरिकाला आपल्या भारताच्या प्रदेशात कोठेही संचार किंवा वास्तव्य करण्याचा अधिकार असून या अधिकारामुळे भारताची एकात्मता टिकून राहण्यास मदत होते. यानंतर भारतीय राज्यघटनेच्या 19व्या कलमात स्वातंत्र्याचा जो 6वा प्रकार दिला गेलेला आहे तो म्हणजे कोणताही व्यवसाय, रोजगार, व्यापार किंवा धंदा करण्याचे स्वातंत्र्य. भारतीय घटनेच्या 19व्या कलमानुसार भारतीय नागरिकाला कोणताही धंदा, व्यवसाय किंवा व्यापार करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. भारतीय नागरिकाला स्वतःच्या इच्छेनुसार व्यवसाय, उद्योग किंवा धंदा करता येईल, परंतु या अधिकारावरही राज्य सरकारला नियंत्रण ठेवता येईल. उदाहरणार्थ विशिष्ट व्यवसायासाठी विशिष्ट पात्रतेची अट सरकार घालू शकते. लोकहिताच्या दृष्टीने सरकारला एखाद्या धंद्यावर किंवा व्यवसायावर नियंत्रण ठेवून तो धंदा किंवा व्यवसाय काही प्रमाणात स्वतःकडे घेता येतो. उदाहरणार्थ श्यामदासानी विरुद्ध सेंट्रल बँक तसेच मोतीलाल विरुद्ध उत्तर प्रदेश अशा खटल्यांच्या निर्णयाद्वारे सरकारचे या अधिकारावरील नियंत्रण आवश्यक आहे असे आपणास म्हणता येईल. अर्थात सरकारने घातलेल्या मर्यादा योग्य आहेत की अयोग्य आहेत हे ठरवण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला दिला गेलेला आहे. यानंतर कलम 19 मध्ये नागरिकांना वरील जे 6 प्रकारचे अधिकार दिले गेलेले आहेत त्याच्या संरक्षणासाठी कलम 20, 21, 22 मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. ती आता आपण पाहणार आहोत. कलम 20 मध्ये असे स्पष्ट करण्यात आलेले आहे की कोणत्याही व्यक्तीला तिने केलेले कृत्य त्यावेळी अंमलात असलेल्या कायद्याविरुद्ध असून
ते गुन्हा म्हणून नोंदवले गेले असेल तरच तिला शिक्षा होईल आणि तो गुन्हा घडण्याच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्यात ती शिक्षा सांगितली असेल त्यापेक्षा ती अधिक असणार नाही। तसेच कोणत्याही व्यक्तीवर एकाच गुन्ह्याबद्दल एकापेक्षा जास्त वेळा खटला होणार नाही किंवा शिक्षा होणार नाही। तसेच एखाद्या गुन्ह्याबद्दल आरोप लादलेल्या कोणत्याही व्यक्तीला स्वतःच्या विरुद्ध साक्षीदार होण्यास सक्ती केली जाणार नाही इत्यादी तरतुदी कलम 20 मध्ये करण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर कलम 21 मध्ये असे स्पष्ट करण्यात आले आहे की कायद्याने ठरवून दिलेल्या कार्यपद्धतीखेरीज कोणत्याही व्यक्तीचे जीवित किंवा वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही। याबरोबरच कलम 22 मध्ये असे स्पष्ट करण्यात आले आहे की जर एखाद्या व्यक्तीला अटक केली असेल तर त्या व्यक्तीला शक्य तितक्या लवकर अटकेची कारणे कळवल्याशिवाय अटकेत ठेवले जाणार नाही। तसेच त्या व्यक्तीला त्याच्या पसंतीच्या वकिलाचा सल्ला घेण्याचा किंवा बचाव करण्याचा हक्क नाकारता येणार नाही। तसेच अटक केलेल्या व्यक्तीला 24 तासाच्या आत मॅजिस्ट्रेट समोर उभे करण्यात येईल आणि मॅजिस्ट्रेटच्या हुकुमाशिवाय तिला अधिक काळ अटकेत ठेवता येणार नाही। परंतु या अधिकारांना दोन अपवाद आहेत। एक म्हणजे तो जो त्यावेळी परकीय शत्रू म्हणून गणला गेला असेल किंवा जो प्रतिबंधक अटकेच्या कायद्यान्वये अटकेत ठेवला गेला असेल त्याच्या बाबतीत हे अधिकार लागू होणार नाहीत। तसेच प्रतिबंधक अटकेसंबंधी केलेला कोणताही कायदा कोणाही व्यक्तीला 3 महिन्यांपेक्षा जास्त काळ अटकेत ठेवण्याचा अधिकार देणार नाही। परंतु सल्लागार मंडळाने शिफारस केल्यास 3 महिन्यांपेक्षा जास्त काळ त्या व्यक्तीस अटकेमध्ये ठेवता येईल। भारतीय राज्यघटनेतील जी प्रतिबंधक स्थानबद्धता कायद्याची तरतूद केलेली आहे ती व्यक्ती स्वातंत्र्याला मारक आहे। कारण कोणत्याही व्यक्तीला कोणतेही कारण न दाखवता अटक करण्याचा अधिकार सरकारला प्राप्त झालेला आहे। देशाची सुरक्षितता, संरक्षण, परराष्ट्रीय संबंध, घटक राज्यांची सुरक्षितता इत्यादींना धोका निर्माण होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेच्या कायद्याची तरतूद करण्यात आलेली आहे। 1950 साली संसदेने तेलंगणमधील आंदोलन आणि तेथील अस्थिर परिस्थिती विचारात घेऊन प्रतिबंधक स्थानबद्धतेचा कायदा केला। या कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेले आणि सर्वोच्च न्यायालयाने हा कायदा अवैध ठरवला। प्रतिबंधक स्थानबद्धता कायदा राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी उपयुक्त असला तरी सरकारने या कायद्याचा दुरुपयोग अनेक वेळा केलेला आहे। विशेषतः विरोधी पक्षाच्या नेत्यांना अटक करण्यासाठीच या कायद्यांचा वापर झालेला आहे। त्यामुळे विरोधी पक्षांनी या कायद्याला सातत्याने विरोध केला। पुढे 1969 साली प्रतिबंधक स्थानबद्धतेचा कायदा रद्द करण्यात आला। तरी पण 1971 साली संसदेने अंतर्गत सुरक्षा कायदा पास केला। सरकारने 1975 साली या कायद्याचा मिसा वापर करून हजारो लोकांना अटक केली। मिसा कायदा 1977 पर्यंत अस्तित्वात होता। त्यानंतर 1980 ते 1985 या कालावधीमध्ये रासुका म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा कायदा आणि 1985 ते 1995 पर्यंत टाडा यांसारखे कायदे करून हजारो लोकांना तुरुंगामध्ये डांबले। 24 ऑक्टोबर 2001 रोजी पोटो म्हणजेच प्रिव्हेन्शन ऑफ टेररिझम ऑर्डिनन्स 2001 चा अध्यादेश काढण्यात आला आणि त्याचा वापर करून 146 जणांना तुरुंगामध्ये डांबण्यात आले। तसेच 26 मार्च 2002 रोजी संसदेच्या दोन्ही गृहांच्या संयुक्त बैठकीत पोटावर बहुमताची मोहर उमटवली। अर्थात हा कायदा देशाच्या संरक्षणासाठी दहशतवादाला आळा घालण्यासाठी पार पाडलेला आहे किंवा निर्माण केलेला आहे याची जाणीव ठेवून केंद्र सरकारने त्याचे पालन केले पाहिजे। एकंदरीत प्रतिबंधक स्थानबद्धतेचा कायदा आणि मिसा, टाडा, पोटा यामुळे नागरिकांच्या स्वातंत्र्यावर मर्यादा पडलेली आहे। राष्ट्रीय सुरक्षितता, एकात्मता या दृष्टीने हे कायदे आवश्यक वाटत असले तरी ते व्यक्ती स्वातंत्र्याला आणि लोकशाही पद्धतीला मारक आहेत। समाधानाची बाब एवढीच म्हणता येईल की प्रतिबंधक स्थानबद्धतेच्या कायद्याची वैधता ठरवण्याचा अधिकार न्यायमंडळाला दिलेला आहे। त्यामुळे भारतीय न्यायालयांनी स्वतंत्र व निर्भीड वृत्तीने नागरिकांच्या स्वातंत्र्याचे जास्तीत जास्त रक्षण करण्याचे कर्तव्य वेळोवेळी उत्तम प्रकारे बजावलेले आहे। अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वातंत्र्याचा अधिकार पाहिला। यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील अधिकार पाहणार आहोत। धन्यवाद।